Bye.
वापर करा. अबीर गुलाल एवढे 2 शब्द जरी उच्चारले तरी सगळ्यांना एकच अभंग म्हणाले, तो म्हणजे अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडू. वारकरी संप्रदायातील महान संत चोखामेळा यांचा हा अभंग स्वर्गीय पंडित सुरेंद्र अभिषेकी यांनी आपल्या स्वरांनी समस्त मराठी माणसावर कायमचा कोरलेला आहे. या अभंगाचा अर्थ समजून घेताना किंवा चिंतन करताना खरं तर पहिल्याच पंक्तीला अडथळाला होता. यातही अबीर गुलाल उधळीत रंग हे शब्द वाचले की गुलाबी केशरी रंगाची उधळण होत आहे हे समजतं. माझ्या मतानुसार ही पहाटेच्या आभाळातील रंगांची उधळण आहे. अहो पण पहाटच का, संध्याकाळ का, याचा संदर्भ पुढील कडव्यातून मिळतो. सबंध अभंगात सगळ्यात जास्त बुचकळ्यात टाकणारी पंक्ती म्हणजे नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, आणि यातही अधिक बुचकळ्यात टाकणारा शब्द म्हणजे नाथा. सरळ सरळ अर्थ पाहिला तर असाच होईल की नाथाच्या घरी माझा मित्र पांडुरंग अबीर गुलालाची उधळण करतोय, नाचतोय. पण स्वतः पांडुरंग असताना हा नाथ कोण? अनेक जणांच्या मते नाथ म्हणजे संत एकनाथ महाराज. पण हे अतिशय अशक्य आहे, कारण संत चोखामेळा हे 14व्या शतकातले आणि संत एकनाथ महाराज 16व्या शतकातले. तेव्हा याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की नाथा घरी म्हणजे परमेश्वराच्या घरी, आणि परमेश्वराचं घर म्हणजे पंढरपूर. तर कल्पना अशी आहे की पहाटेच्या वेळी, उजाडाच्या वेळी अबीर गुलाल रंगांच्या पार्श्वभूमीवर संत चोखामेळ्यांना पंढरपुरातील पांडुरंगाचे मंदिर दिसले, आणि तेव्हा त्यांच्या मनात हे शब्द वाटले, अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. रूप